नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। भिवरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते निवडीचा सत्कार। भिवरी तालुका पुरंदर येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विविध विकास सोसायटीचा पाहणी दौरा 2 ऑगस्ट रोजी झाला। यावेळी येथील भैरवनाथ मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद गोरे यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व 18 पगड 12 बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टचे राज्य प्रसिद्धी प्रमुख दत्ता भोंगळे तसेच सरचिटणीसपदी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांची निवड केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, माजी आमदार संजय जगताप सर, पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, माजी सरपंच संजय दी कटके, विशाल कटके, शांताराम कटके, शहाजी लोणकर, भाऊसाहेब कटके, जालिंदर वाडकर, सोपानशेठ कुंजीर, मस्कुशेठ दळवी, तुकाराम कटके, भिकाजी कटके, मारुती न्या कटके, रघुनाथ ढवळे, तानाजी कटके, लालासाहेब कटके, दत्तात्रय तामाने, माऊली दळवी, बाबाजी घिसरे, शिवाजी पवार, शेखर कटके, गणेश दळवी, दत्तात्रय कटके, कैलास कटके, मोहन गायकवाड, भरत गायकवाड, हनुमंत मानकर, बाळासाहेब कटके, वसंतराव दळवी, मनोज वाडकर, हनुमंत साळुंखे, योगेश कटके, विकास कटके, दीपक कटके, संतोष घिसरे, मनोहर घिसरे, बाबूराव कटके, बाळासाहेब नाटकर, बबन कटके, शिवाजी कटके, नारायण कटके, ईश्वर कटके, कुमार कटके, तात्यासाहेब अगविले, राहुल घारे, बाबू घारे, राहुल ढोणे, दत्तात्रय कामठे, संजय कटके, दादासाहेब कटके, नंदकुमार कटके, गणेश लोणकर, राजेंद्र ताम्हाणे, नवनाथ भिसे, सुनील ढवळे, अमोल कटके, संतोष बागमार, बाळासाहेब फडतरे, उत्तम कटके, मंगल ढवळे, अतुल शिर्के, पांडुरंग कटके, सागर कटके, पोपटदादा कटके, विशाल साळुंखे, मोहन कटके, संग्राम कटके, ओम नाटकर आदींसह भिवरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। धन्यवाद। बाकीच्या घटनांना हार्डवर्क केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 125 असे असं की आहे फक्त नावाला आपलं सगळ्यात आपल्या लोकांचं चांगलं आहे की जिल्हा बँक सक्षम आहे। बाकी ठिकाणी वाईट अवस्था आहे। जिल्हा बँक म्हणजे एका शिवायचा मुलगा देशाचा राज्यमंत्री होऊ शकतो। हे फक्त भारतीय जनता पार्टीच होऊ शकतं, इतर पार्टीमध्ये शक्य नाही। त्यासाठी मी आनंद दुसरी गोष्ट सांगतो की जयेंद्र भाऊने तरी चित्रपट वाटत त्याला घेऊन गेले 4 प्रयत्नांमध्ये रंजन प्रतिष्ठान झाले। म्हणजे खरं तर ही पावन भूमी सुरक्षितची भूमी आमचं हे गाव असे की 8व्या गावाचा न्याय मंदिरामध्ये होता पूर्वी। त्या अजून ती परंपरा आहे। 25 वर्ष ग्रामपंचायती सोसायटीची इलेक्शन झालेलं आठवत आहे। या गावचे एवढं प्रेम माझ्यावर होता, मला एकीकडे सोसायटी सेवन केलं आणि काम करत असताना लोकांची खूप चांगली आली। खरं तर तुम्ही आनंद सोसायटीला भेट दिली आणि आपल्या सोसायटीची गाड्या जाणून घेतल्या। तुम्ही जे सांगितलं की सीएससी केंद्र चालू झालं नाही, तर मी तुम्हाला सर्व सोसायटीच्या वतीने आज सांगतो सर आपले सर्वांमध्ये 15 ऑगस्टला सोसायटीच्या वतीने सीएससी केंद्र चालू होईल आणि हे करत असताना शेतकऱ्यांचा एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल। आणि आणखी तुम्हाला मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देतो। त्यात महत्त्वाचा विषय कोणता शासन रोड त्याला बोगदा करणं खूप गरजेचं आहे। अन्ना एक थोडंच मिनिटं घेतो। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश भाऊ खडके आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख हनुमंत शंकर गावकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय। त्यांचा प्रवेश या ठिकाणी आपल्याला माहिती असेल तर आम्ही काही काय करायची नाही, म्हणून हा त्याच्या मला एक प्रयत्न याच्यासाठी
नुसतं फोटो काढण्याचं नाही, पण आपण ज्या खात्याचं काम करतो त्या खात्याचं खाली शेवटचं काम करायचं आपले मीडिया पण आहे खाली काय काम चाललं. महाराष्ट्राच्या सगळ्या सोसायटींना आता संघटितीकरण झालं. जवळजवळ 31,000 सोसायट्या आपल्या महाराष्ट्राच्या 12,000 सोसायटीचं संघटितीकरण माध्यमातून झालं. राहिलेल्या सोसायटीचं आता सुरू झालं म्हणून ते बघता येईल. ते काम तसंच झालं की जिल्हा बँकेच्या माध्यमातून खूप चांगलं मदत आपल्या सगळ्या सोसायट्यांना होते. आणि त्या निमित्तानं आधी आलो होतो तेव्हा सप्ताह होता, सप्त्याला आलो होतो. सप्त्यालाही आलो होतो. तर मलाही माझ्या गावात आल्यासारख्याला सगळा फील येतो की लोक ज्या आपुलकीने आणि ज्या आपल्याकडे एकदा आल्या कोणीतरी आपल्यातला येतो म्हणून वाट बघताय. ही जी भावना आहे ती मला चेहरे बघितलं कळतं की चेहऱ्यामध्ये भावना गेले 30 वर्ष प्रत्येकाचा आपापला एखादा व्यवसाय असतो, क्षेत्र असतो. त्याच्यात त्याला मास्टरची पाहिजे असेल तर त्याला त्याच्यात काहीतरी करावं लागतं. म्हणजे मास्टर घ्या तसं आमचा धंदा माणसाचा धंदा तेव्हा माणसाची बॉडी लँग्वेज चेहऱ्याचा हावभाव सगळं करतो. मग मलाही आल्यानंतर त्याचं बोलायचं नाही असं ठरवलं की यायचं सोसायटीला भेटायचं आणि सोसायटीची माहिती तुम्ही घ्यायचं. पण इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही थांबलाय आणि जर सांगितलं जातं की 2 मिनिटं बोल बाबा तर मग तुमची जाऊच शकत नाही. म्हणून आपल्याशी संवाद हा या निमित्तानं होईल. एक आपुलकीची भावना आहे मला असं वाटतं की आपला माणूस आज पुणे जिल्ह्यातला माणूस एक आमचा काम करतो. मला असं वाटतं की हा भाव प्रत्येकाने ज्या भावनेनं तुम्ही आलाय किंवा प्रत्येक बोलतोय की पाहतोय सकाळपासून तीच भावना सगळ्यांची आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाटते की चांगलं काम केलं पाहिजे. आज आमचा माणूस तिथे ही भावना आहे तिथं काय झालं तर आमचा नव्हता असं कुठं तुम्ही म्हणायची वेळ येणार नाही. त्या पद्धतीने चांगलं काम करायचा प्रयत्न नक्की करेल. काही गावाच्या संदर्भातले विषय झाले, मोठ्याचा विषय झाला सोसायटीला सीएससी सेंटर चालू करा काय जागा बघा आणि त्या पेट्रोल पंप पण देतो सोसायटी. कारण देशात आता बघा देशात आज आपण जागतिक स्तरावरची आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली आहे की 11व्या नंबरवर आपण 4थ्या नंबरवरती आला मोदींच्या काळात. आता आपला प्रयत्न अजून 3 नंबर त्याच्यावरती जाण्याचा. तर त्याला एक कारण महत्वाचं काय की ज्याच्यामुळे आपण जाऊ शकतो तो म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था आमची सक्षम करायची. ती कुठं करायचं आपण मूळ काय तर आपल्या गावातच होत आहे. आपल्या गावातली सोसायटी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तिला चांगले पैसे मिळाले असे सर देतात नाही असं नाही करताय. पण केंद्र सरकार म्हणून राज्य सरकार म्हणून या सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या ताकद कशी मिळेल ते सक्षम कशी होती म्हणून 25 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय दिले. म्हणजे इतर मिनिस्ट्री म्हणजे आंतर मंत्रालयात एक समिती केंद्रात बनवली गेली. पेट्रोलियम मिनिस्ट्री असेल, कृषी विभाग असेल, हजबंडरी असेल म्हणजे ती काय सगळ्या मिनिस्ट्रीची एक कमिटी केली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या या देशातील कुठल्या गावातील सोसायटीला तुमच्या मिनिस्ट्रीशी संबंधित आम्हाला व्यवसाय करायचा तुमचा आम्हाला त्याच्यात सही मागायची वेळ आहे आम्हाला ताबडतोब आम्हाला मदत मिळाली आणि त्याच्यात एकमत झाला म्हणून आज देशात कितीतरी ठिकाणी जन औषधालय केंद्र चालू झालं, पेट्रोल पंप चालू झाले, सोसायट्या गावची सोसायटी चालू होते. त्याच्यात बाकीच्या बिल्डिंग झाल्या, सीएससी चालू आहे, जन औषधालय चालू आहे, विमानाची तिकीट बुकिंग चालू आहे. असे 25 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय गावातील सोसायटी करायला लागले. मला इथं सांगावं का वाटलं तर इथं गावाचा विकास आणि प्रत्येक परिवाराच्या बाबतीत एक समृद्धीचा विचार तुम्ही मंडळी राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन करता म्हणून जास्त सांगावं वाटलं तुम्ही ते करू शकाल. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला आता कम्प्युटरायझेशन झालं त्याचं काय नुसतं लॅपटॉप बघता आमचा सचिव पुढे गेलं सचिव ठीक आहे तुम्ही काय नुसतं लॅपटॉपवरती गेम खेळत बसणार काय उपयोग आहे. तर त्याचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे. माझ्या गावात कुणाला आधार कार्ड पाहिजे, कुणाला रेशन कार्ड पाहिजे, जी म्हणून आपण कॉमन सर्व्हिस ज्या ज्या नागरिक सुविधा लागतील त्या माझ्या ह्या इथून मिळायला पाहिजेत ना. त्यासाठी वापर केला पाहिजे. याचा नाही तर काय उपयोग आहे. त्यासाठी वापर करा आणि 10 व्यवसायाचा विचार करा आणि सगळे तुमच्या सोबत आहोत. जिल्हा बँक आपल्या सोबत आहे, राज्य सरकार आहे, केंद्र सरकारचं प्रतिनिधी म्हणून आम्ही सोबत आहोत. तर 4 चांगले विषय या आमच्या सोसायटी याच गावामध्ये नाही तर मोठे सगळे नेते आहोत आणि सगळे सहकार क्षेत्रात काम करणारे माणसं संजय सर असतील सर असतील भाऊ असतील किंवा सगळेच बघा हे जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष 1 वर्ष म्हणजे इतकी सरकारची मोठी माणसं या तालुक्यात आहेत.
या मतदारसंघात आहेत. त्यामुळे इथं या सहकार्यात अजून खूप काम आपण या आपल्या तालुक्यात करू शकतो. एक सहकारी म्हणून तुमच्यातला एक म्हणून निश्चितपणे कुठल्याही आपल्या या सगळ्यांसाठी सोबत असेल. आज ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी स्वागत केलं आपुलकीने त्या पद्धतीने आलो तिथले आमचे सगळे आता मला भेटलेले आमचे सगळे सरपंच सुद्धा हा 50 ठीक आहे 100 सरपंच आहेत उपसरपंच आहेत तिथे आले सगळे ग्रामस्थ. माझा उद्देश एवढा होता की देशभरामध्ये प्रवास करतो आणि सरकारचं खातं दिले काम करायला. त्यामुळे देशात जरी मी इकडे नागालँडला गेलो, कर्नाटकला गेलो, गुजरातला गेलो, मध्य प्रदेशला गेलो तरी एक नियम पाहून घेतला आहे. कुठेही गेलो तरी त्या एका गावात जायचं, त्या गावातल्या सोसायटीला भेटायचं. या सगळ्या प्रवासात आज कुठं जायचं तर भिवरी 2-3 वेळा येऊन गेलो. त्यामुळे भिवरी गावात सगळंच वेगळं आहे. इथल्या ग्रामपंचायत निवडणूक होत नाही, इथल्या सोसायटीची निवडणूक होत नाही, इथं राजकीय पक्षाचे विचार बाजूला घेऊन गावाच्या विकासाचा विचार केला जातो. इथला एकूण सगळाच 2-3 वेळा आल्यानंतर मला अंदाज होता. त्यात मग आमच्या अध्यक्षांना सांगितलं की तुमच्या गावाच्या सोसायटीला भेटायचं. आज आपल्या सगळ्यात इथे यायचा योग आला. सगळ्यांची पहिली क्षमाही मागतो आणि धन्यवादही देतो. क्षमा यासाठी मागतो की तुम्ही खूप वेळ वाटवत असताय. आता ही वेळ किती दिली तुम्ही किती सांगितली मला पण माझे काय हाल चालले ते सगळे सोबत आहे समजू शकतो. एक आणि धन्यवाद याच्यासाठी की तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांना बसलेला आहे. म्हणजे मला एक आल्यानंतर माझ्या गावाचा सगळा कारभार आठवतो. तर हे मामासाहेब मुळाचं गाव म्हणजे माझं मोठा गाव. माझ्या